हॅलो स्टुडंट, आजपासून आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. बेसिक ग्रॅव्हिटेशन सिंपल चॅप्टर आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन बेसिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मीन्स ग्रॅव्हिटेशन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स. युनिव्हर्समध्ये ऑब्जेक्ट कुठेही असते त्यामधील फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. ग्रॅव्हिटेशन स्टडी करण्यासाठी बेसिक काय रिक्वायरमेंट आहे ते पाहू आपण. बेसिक मोशन म्हणजे माहीत पाहिजे. मोशन, एक ऑब्जेक्ट एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत जाते, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? मोशन म्हणतो. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हे बेसिक शिकलेलं आहात तुम्ही. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन काय सांगतात? फर्स्ट 3 लॉ आहेत. फर्स्ट लॉ आहे एव्हरी ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन अनलेस इट इज ऍक्टेड बाय एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे तो इथेच राहणार आहे, ते पोझिशन अजिबात सोडणार नाही. किंवा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये, तर आपली मोशन चेंज करायची म्हणजे डायरेक्शन चेंज करायची किंवा स्टॉप करायची. आपल्याला इम्पॉर्टंट काय? एक्सटर्नल फोर्स नेसेसरी. बाहेरून कोणता तरी फोर्स अप्लाय करावा लागणार तरच तो मोशन चेंज करणार आहे. एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला असेल, आपल्याला त्याला मोशनमध्ये पाठवण्यासाठी फोर्स पाहिजेच. एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये तर आपल्याला रेस्ट पोझिशनमध्ये आणायचं आहे, त्यासाठी फोर्स नेसेसरी. हा पहिला लॉ आहे. दुसरा लॉ काय सांगतो बघा. सेकंड लॉ काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. आता हे तुम्ही 9वीला शिकलेला. काय सांगतो बघा? एफ फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम मीन्स काय होणार? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवाइड बाय टाइम. मास इंटू व्हेलॉसिटी, मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम. हे सॉल्व्ह केलं आपल्याला फॉर्म्युला मिळतो मास इंटू ऍक्सलरेशन. आपण फॉर्म्युला यूज करतो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. युनिट काय? फोर्स. न्यूटन. युनिट काय? न्यूटन. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट थर्ड लॉ सिंपल आहे. एव्हरी ऍक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. जिथे ऍक्शन असणार आहे तिथे प्रत्येक ठिकाणी एक असणारी इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. एक्झाम्पल काय असेल बघा. इथे एक ब्लॉक ठेवलेला आहे बरोबर. तो वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला खाली आपण अप्लाय करतो. आपल्याला पण वेट आहे ते कुठे? डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. न्यूटनच्या पहिल्या लॉनुसार आपण खाली चाललोय, खाली फोर्स अप्लाय करतोय डाऊनवर्ड डायरेक्शनला. आपण मोशन का करत नाहीये? न्यूटनच्या फर्स्ट लॉनुसार काय? जिथे फोर्स आहे तिथे मोशन असणार आहे. ते फोर्स आपण डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय करतोय. मोशन का होत नाही? कारण काय? जेवढा आपण डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतो, सेम फ्लोअर आपल्याला काय करतो? अपवर्ड डायरेक्शनला नॉर्मल रिएक्शन अप्लाय करते बरोबर. एव्हरी ऍक्शन, जेवढी आपण ऍक्शन करू तेवढेच आपल्याला रिएक्शन मिळणार आहे. एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आपण एखाद्या वॉलवर मारतोय, जेवढ्या जोरात मारणार आहे तेवढंच रिटर्न आपल्याला मिळणार आहे. हे एक लक्षात ठेवा. हे न्यूटनचे 3 लॉ बेसिक 9वीला आपण शिकलेलो होतो. हे लागतात. हे आता कोण विचारत नाही, पण हे माहीतच पाहिजे. तुम्ही फिजिक्सच्या रिलेटेड कोणतेही टॉपिक शिकत असताल, हे मोशनचे 3 लॉ बेसिक माहीतच पाहिजेत. बघा आता वेगवेगळे फोर्सेस असतात. त्यामध्ये आपण कोणकोणते फोर्स शिकलेलो आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तुम्हाला बघायचा आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर आपण आता पाहतोच आहोत. आणि न्यूक्लिअर फोर्स म्हणून असतात. असे वेगवेगळे टाइप्स ऑफ फोर्स आहेत, ते बघायचे आहेत आपल्याला. बघा एखादा ऑब्जेक्ट आपण फोर्स अप्लाय करतोय, मग फोर्स कोणत्याही टाइपचे असेल. एखादा ऑब्जेक्ट फोर्स अप्लाय करतोय, काय काय होऊ शकतं ऑब्जेक्ट बरोबर? एखादा फुटबॉल आहे, मी त्याला किक केलं म्हणजे काय करतोय? फोर्स अप्लाय करतोय. काय होणार आहे? तो मोशन मध्ये जाणार आहे. कार आहे, कारला आपण फोर्स अप्लाय करतोय, कार मोशन मध्ये जाणार आहे. सेम एक रबर आपल्याकडे येतोय, मोशन मध्ये आपण फोर्स अप्लाय केला, स्टॉप केला म्हणजे काय करतो? फोर्स काय करणार आहे? मोशन चेंज करतोय. एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर स्टॉप करतोय, स्टॉप असेल तर आपल्या मोशन मध्ये नेतोय. सेम हे झालं टू चेंज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. सेकंड काय? रबर बँड. एक रबरला मी फोर्स अप्लाय करतोय, तो शेप चेंज होणार आहे. लेंथ इन्क्रीज करतो, डिक्रीज करतो. स्पंजला मी फोर्स अप्लाय करतोय, काय होणार आहे? शेप चेंज होणार आहे. हे बेसिक आहेत इफेक्ट ऑफ फोर्स ऑन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करतोय तर मग काय होणार आहे? हे 2 इफेक्ट आहेत. एक तर मोशन चेंज होऊ शकते और शेप चेंज होऊ शकते.
बघा नेक्स्ट हे बेसिक आत्तापर्यंत लागणारे आपण ग्रॅव्हिटेशनला. त्यामध्ये आपल्याला पुढे बघायचं आहे ग्रॅव्हिटेशन. बेसिक ग्रॅव्हिटेशन काय सगळ्यांना माहिती. ग्रॅव्हिटेशन ही कन्सेप्ट डिस्कवर कोणी केली? न्यूटन. ग्रेट सायंटिस्ट सर न्यूटन. बघा न्यूटन काय केलं होतं, एक ऍपलच्या ट्री खाली बसले होते, ऍपल डाऊनवर्ड डायरेक्शनला खाली पडलं. त्यांनी विचार केला खालीच का पडलं, वरती का नाही गेलं, हॉरिझॉन्टली का नाही गेलं, व्हर्टिकली खालीच का आलं. हे सगळे कन्सेप्ट त्यांच्या मनामध्ये आले. त्यांनी विचार केला आणि ग्रॅव्हिटेशन ही कन्सेप्ट डिराईव्ह केली. त्यासाठी बेसिक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला त्यांनी डिराईव्ह केला. तो कसा केला बघू. त्याला आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतो. काय म्हणतो? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा काय सांगतात न्यूटन सर, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्ट काय करणार आहे, एकमेका ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करणार आहे. एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफायनाइट फोर्स. म्हणजे काय कन्सिडर करा, हा एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. न्यूटनने काय सांगतात की प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहे. हा एक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करणार आहे. आपण फर्स्ट बघू, हा सेकंड. अट्रॅक्ट करणं म्हणजे काय असणार आहे, फोर्स असणार आहे. हा फोर्स घेऊ आपण. एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफायनाइट फोर्स. हा द फोर्स विथ अ डिफायनाइट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. हे मास m1 मास m2. दोघं डिस्टन्स बिटवीन देम इज d. बघा काय होणार आहे मग, न्यूटन सर काय सांगतात, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफायनाइट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. दोघांचं मास m1 m2 आहे, त्याचा आपण प्रोडक्ट घेतला. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. दोघांमध्ये डिस्टन्स d आहे, त्याचा आपण स्क्वेअर केला. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. बघा एफ हे दोन लॉ आपण कंबाईन केले तर काय मिळणार, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. पर सेम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन आहे, ते काढणार आणि काय घेणार आपण, कॉन्स्टंट घेतला g. m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला ग्रॅव्हिटेशन फोर्स. एफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स m1 मास ऑफ ऑब्जेक्ट, m2 मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, d डिस्टन्स बिटवीन देम. बघा g हा असतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ह्याची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी सेम असते. युनिव्हर्समध्ये कुठेही जावा तुम्ही, ही व्हॅल्यू किती असते, 6.673 इंटू 10⁻⁻11. किती आहे, 6.673 इंटू 10⁻⁻11. युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आता युनिट कसं आलं ते पण सिंपल आहे, ते पाहू आपण. बघा याचा युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बघा हे युनिट कसं आलं ते पाहू आपण. SI युनिट काय आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बघा हा फॉर्म्युला काय, F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. याला मी परत करीतो. बघा F d स्क्वेअर इकडे गेला, काय मिळणार, F d स्क्वेअर m1 m2 इज इक्वल टू G. मिळालं जीचा फॉर्म्युला. काय मिळालं बघा मग, फोर्स युनिट काय आहे, न्यूटन. डिस्टन्स युनिट काय, d म्हणजे काय होतं, दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स युनिट काय, मीटर. डिस्टन्स स्क्वेअर आहे त्यामुळे केलं आपण मीटर स्क्वेअर. मास युनिट काय, केजी. केजी इंटू केजी स्क्वेअर. समजलं युनिट कसं आलं, जीचं युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. समजली व्हॅल्यू कशी आलेली, ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. हे असं युनिटमध्ये. जेव्हा आपण CGS युनिटमध्ये बघतो, तुम्ही शिकला असाल न्यूटनचं कन्व्हर्जन कसं होतं डाईनमध्ये. नेक्स्ट मीटरचा
सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइड बाय केजी ग्राम स्क्वेअर. हे पण युनिट लक्षात ठेवा, हे विचारलं जातं. न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर हे SI युनिटमध्ये आणि CGS युनिटमध्ये. डाईन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. हे व्हॅल्यू लक्षात ठेवा. हे आतापर्यंत आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला. म्हणजे न्यूटन्स लॉ परत एकदा पाहू आपण. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट with a definite force. This force is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. हा सिंपल लॉ आहे. युनिट कसं आलं समजलेलं आहे. जीची व्हॅल्यू 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. CGS युनिट डाईन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. सिंपल कन्सेप्ट विचारतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये आपण पाहिलं. काय होणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मून अँड अर्थ हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे 100%. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सन अँड अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. बरोबर. प्रत्येक ठिकाणी अट्रॅक्शन होतं. एखादा ऑब्जेक्ट आपण अर्थच्या वरती पकडलेला आहे, तो सोडून दिला, काय होतो? तो अट्रॅक्ट होतो टुवर्ड्स अर्थ. सेम न्यूटनने काय सांगितलं आपल्याला? प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट होणार. हा एक पेन ठेवलाय मी, हा एक पेन ठेवलाय. बरोबर. प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट होतं हे न्यूटनने सांगितलंय. हे दोन ऑब्जेक्ट अट्रॅक्ट होतात का? नाही होत. का? सिंपल कन्सेप्ट. दोन मित्र शेजारी बसले, अट्रॅक्ट होतात का? नाही होत. का होत नाही हे तुम्ही मला आन्सर सांगायचे. सिंपल क्वेश्चन आहे. दोन ऑब्जेक्ट अर्थकडे आपण अट्रॅक्ट होतो, मग आपण दुसऱ्या ऑब्जेक्टकडे अट्रॅक्ट का होत नाही? सिंपल कन्सेप्ट आहे. हा मला आन्सर सांगा. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेत त्या प्रॉपर्टीज ते पाहू आपण काय असणार आहे. प्रॉपर्टी म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट बघा, मी लांब लांब घेऊन गेलो, डिस्टन्स इन्क्रीज केलं दोन ऑब्जेक्ट मधलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज होणार आहे. म्हणजे हा डिपेंड्स अपॉन डिस्टन्स आहे. मास चेंज केलं तर काय होणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज होणार आहे. डिपेंड्स अपॉन मास आहे. मी डिस्टन्स वाढत चाललोय, हा काय? फोर्स कमी होत जाणार आहे. कारण आपलं काय इथे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली मीन्स काय? डिस्टन्स वाढलं की काय होणार? फोर्स कमी होणार आहे. बरोबर. डिस्टन्स कमी झालं की फोर्स वाढत जाणार आहे. मास वाढलं की फोर्स वाढत जाणार आहे. बघा, हा फक्त अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. कधी रिपल्सिव्ह पाहिला का तुम्ही? ग्रॅव्हिटेशनल फोर्स अजिबात नाही. फक्त अट्रॅक्टिव्ह फोर्स. हा मीडियम मध्ये डिपेंड नाही. ह्या दोन मासेसच्या मध्ये कोणतं मीडियम आहे त्यावर डिपेंड नाही. कोणतंही मीडियम असेल, डज नॉट डिपेंड्स ऑन मीडियम. इट इज ओनली अट्रॅक्टिव्ह फोर्स. इक्वल अँड अपोजिट फोर्स असणार आहेत. जेवढा फोर्स हा M1 M2 वर लावणार आहे तेवढाच फोर्स M2 M1 वर लावणार आहे. राहील लक्षात? समजलंय? एवढं एक लक्षात ठेवा. आणि हा व्हॅल्यू मासवर डिपेंड आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे आणि डज नॉट डिपेंड्स ऑन मीडियम आहे. इक्वल अपोजिट फोर्सेस आहे. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चरला आपण सेकंड पार्ट पाहू.